तेव्हा जेवढं पाणी होतं त्याच्या 100 पटींनी पाण्याची व्यवस्था आमच्याकडे झालेली आहे. बीजेपीचा विकास 1.5 वर्ष त्यांना हातात लोकांनी परिवर्तन म्हणून लोकांनी त्यांना सत्ता दिली. काय झालं 1.5 वर्षात? एक नवीन स्कीम. बरं, सरकार त्यांची, केंद्रातही राज्यातही पालकमंत्री त्यांचे, आम्ही आमचे सगळे नगरसेवक निवडणुका लढवणार याच्या पुढे, याची खात्री मी देतो. एक वीट पाडली असेल तर दाखवा. मग ते कुठून चालवणार तो? त्यांच्याकडे फंडच नाही. लाडकी बहीणचा सगळ्यात मोठा इफेक्ट हे झालाय की विकास कामच खोळंबली आहेत सगळी, कारण महापालिकेकडे पैसा नाही. आज आमची महानगरपालिका काय आणि मुंबई महानगरपालिका काय, प्रशासकांनी सगळ्या ज्या ठेवी ठेवलेल्या त्या सगळ्या तोडल्या. रिचा पाटील हिने जीव दिल्यानंतर हे तिकडे गेलेले तिचं सांत्वन करायला. पण ते 1.5 वर्षाचा चिमुकलं ह्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी जो काय घोळ घातलेला वसई नायगाव इकडे, ती 1.5 वर्षाची मुलगी वारली, तिच्या घरी नाही गेले. ती 2 मुलं ज्यांनी आत्महत्या केलेली, मला वाटतं त्यांचं नाव शान आणि आदित्य, त्यांच्या घरी नाही गेले. ते रिया पाटीलच्याच घरी का गेले? तर ती फक्त विवाह कॉलेजची विद्यार्थिनी होती म्हणून. म्हणजे क्षितिज ठाकूरांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः स्वखर्चाने MSCBचं जे कोर्ट असतं, MERC रादर, त्याच्या अगोदरचं जे लोअर कोर्ट आहे CGRF आणि IGRC, याच्यामध्ये अपील करून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करीन. कुठे फार आव्हान आहे असं वाटत नाहीये. पंकज देशमुख सारखे मोठे नेते आहेत तुमच्यासमोर. मला एक सांगा, एखाद्या व्यक्तीने 3 पक्ष बदलले, ते पण हार्डली 5 वर्षाच्या कालावधीत, याचा अर्थ तो स्थिर नाही, म्हणजे त्याचे विचार स्थिर नाहीत, तर तो लोकांचं भलं काय करणार आहे? नमस्कार, आता आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत. प्रचार बंद व्हायला आता काहीच तास उरलेले आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि अगदी 24 तासानंतरच होणार आहेत निवडणुका. तब्बल 10 वर्ष या निवडणुकांची आपण वाट पाहिलेली आहे. वसई विरार महानगरपालिका निवडणुका जसं आपण वाट पाहिली तसं उमेदवारांनी देखील वाट पाहिली आहे. एकेकाळ असा आला होता की अक्षरशः उमेदवारांना वाटत होतं की जिंकू किंवा हरू पण निवडणुका होऊ दे, आणि आज आपण त्या टप्प्याला आलेलो आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये उपस्थित आहोत. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अमित वैद्य जे आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली, आता प्रचार संपत आला. तर काय प्लॅन आहे, प्रायोरिटी विकास प्लॅन काय आहे? मला वाटतं महाराष्ट्रात आमचा एकमेव पक्ष आहे जो फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावरच निवडणुका लढतो. आमच्याकडे जातीपातीचं राजकारण चालत नाही, जातीय भेदभाव करत नाही. कधीही लोकांचं भलं कसं होईल, गरीबाला, जो गरीब 10 रुपयात जगतोय त्याला 20 रुपयात कसं जगवता येईल, यासाठीच आमचे प्रयत्न असतात. त्याला नोकरी, पाणी, वीज, गटर, रस्ता, या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही त्यांना पुरवायचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि त्याची पोचपावती म्हणून गेली 35 वर्ष लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं सुद्धा आहे. पण सर, एक महत्वाचा मुद्दा आहे की 35 वर्षात काहीच झालं नाही, बीजेपीचं म्हणणं आहे. आपलं काय म्हणणं? 35 वर्षापूर्वी लोकसंख्या वसई तालुक्याची 2 लाख होती. आज त्याच लोकसंख्येचा आकडा 35 लाख झालेला आहे. तेव्हा जेवढं पाणी होतं त्याच्या 100 पटींनी पाण्याची व्यवस्था आमच्याकडे झालेली आहे. बीजेपीचा विकास 1.5 वर्ष त्यांना हातात लोकांनी परिवर्तन म्हणून लोकांनी त्यांना सत्ता दिली. काय झालं 1.5 वर्षात? एक नवीन स्कीम. बरं, सरकार त्यांची, केंद्रातही राज्यातही पालकमंत्री त्यांचे, एक स्कीम कुठली आणलेली दाखवा. 1.5 वर्षात एक नवीन स्कीम कुठली आणलेली दाखवा. कालच आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेबांची मुलाखत झाली, ज्याच्यात त्यांनी पुराव्यानिशी दाखवलेलं आहे की आम्ही केलेले सगळे हे पाठपुरावे, मग ती मेट्रो असू दे, डबल डेकर ब्रिज असू दे, आचोळ्यातलं हॉस्पिटल असू दे, पाण्याच्या ज्या स्कीम्स राबवल्या गेल्या त्या असू दे. आता विकास यांनी 1.5 वर्षात यांना लोकांनी संधी दिली की नाही? पण यांनी केलं काय? यांनी एक स्कीम दाखवावी ना. मीटर रिक्षा आणल्या असं म्हणतात. मीटर रिक्षा आणल्या, त्याच्यावरनं पॅसेंजर आणि रिक्षावाले दोघांमध्येही भयंकर वाद होत चालले. पूर्वी एक ट्रिप म्हणजे स्टेशन पासून ट्विन्स आमच्या स्मशानभूमीपर्यंत मेन रोड हे जवळपास 20 रुपये घ्यायचे. आज मीटरवर, आता त्याच्यात 20 मध्ये 3 जण प्रवास करायचे, बरोबर ना? आज मीटरचं किमान भाडं किती आहे तुम्ही सांगा मला? 23 रुपये, 23-24. बरोबर. स्टेशन पासून ते अंतर 2 किलोमीटर.
जास्त असेल पण मी 2 किलोमीटर सांगतो. 2 किलोमीटर. हा. 2 किलोमीटर म्हणजे त्या एका पॅसेंजरला 50 रुपये भरायला लागतात. म्हणजे त्या रिक्षावाल्याचे 60 रुपयाचं नुकसान झालं, म्हणजे 10 रुपयाचं, आणि त्या पॅसेंजरचं पण 30 रुपयाचं नुकसान झालं. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला रेशिओ सांगितला, ना त्या रिक्षावाल्याचा फायदा ना त्या पॅसेंजरचा फायदा. एक महत्वाचा मुद्दा आहे सर, जसं आता आपण जातीय गोष्टींवर येऊया. कारण तुमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये 25% मुस्लिम वोटर्स आहेत, आणि जेव्हा मायनॉरिटीजची आम्ही बोललो, आम्ही काही दिवसापूर्वी बातमी लावली होती, मायनॉरिटीजचं म्हणणं आहे वो आएगी घर तोडके जाएगी. मुख्यमंत्री भले याच्यावर नकार देत आहेत, मग तुमचं यावर काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं की खरंच असं होऊ शकतं? मुख्यमंत्री फार मोठी हे झाली हो, एक गल्लीतलं राजकारण आहे. हो. हे इलेक्शन मुळात गल्लीतलं आहे. मुख्यमंत्री पंतप्रधान याच्यावर बोलायचं, मी निवडणूक लढवतोय नगरसेवक पदाची, त्यामुळे त्यांच्यावर बोलायचा मला वाटत नाही मला अधिकार आहे, तर मी त्याच्यात जाणारही नाही. माझा मुद्दा सरळ साधा आहे. 35 वर्षात त्या गरीब लोकांना कुठल्याही बहुजन विकास आघाडीने एकाची वीट तोडली आहे का हे दाखवावं. आम्ही आमचे सगळे नगरसेवक निवडणुकच लढवणार आहे याच्या पुढे, याची खात्री मी देतो. एक वीट पाडली असेल तर दाखवा. हे झालं आमच्या काळातला विषय. बरोबर. मागच्या 1.5 वर्षात 41 बिल्डिंग तोडल्या. ह्यांचे नेते, तालुक्यातले स्थानिक पातळीवरचे नेते, मग ते खासदार असू दे, जे दिल्लीत प्रतिनिधित्व करतात आपल्या शहराचं, आमदार आपले 2-2 आमदार आहेत, 3-3 राहतात महायुतीचे, हो. एकाने सुद्धा त्या लोकांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले हे त्यांनी सांगावं. बरं, ते त्या लोकांना इलेक्शन पूर्वी काय सांगितलेलं, तुमची एक वीट सुद्धा पडून देणार नाही. आणि इलेक्शन नंतर नोव्हेंबरमध्ये इलेक्शन झालं आणि डिसेंबरमध्ये त्यांना अख्खं घर खाली करायला लावलं, घरातनं काढून बिल्डिंग तोडल्या. लोकांना पस्तावा होतोय. 100% होतोय. आज ती 15,000 लोक, मला वाटतं 15 का 25,000 लोक हो. रस्त्यावर आली ना. हो. बरं, त्यांना रात्री ज्या दिवशी त्यांची घरं तोडली त्यावेळेला आमचे माजी महापौर रुपेश जाधव त्यांना जेवण घेऊन त्यांना जेवणाची व्यवस्था करून आलेले. या जे नवीन निवडून परिवर्तनवाले आमदार आहेत यांना साधी ही दानत पण नाहीये की त्यांना जाऊन किमान पाणी जरी विचारलं असतात ना तरी तुम्ही काहीतरी कमवलं असतं. हे एवढं मोठं पाप कुठे फेडणार? सर, एक विषय माझा असा होता की 1.5 वर्षामध्ये बरेच मुद्दे वसई विरारमध्ये झाले, म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या. विवांताची चर्चा पण झाली, आपण त्यात घेऊया. पण विवांताच्या चर्चेनंतर आणखी 2-3 चर्चा महत्वाच्या उठल्या, ते म्हणजे की हिंदी मराठीचा जो मुद्दा होता, आपल्या इथे पण पाहिला आपण, हिंदू मुस्लिमचा मुद्दा पण पाहिला. पण 1.5 वर्षामध्ये असं काय झालं की हे मुद्दे पण तेवढेच वरती मला आले? मॅडम तुम्हाला एक थोडीशी आठवण करून द्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण बसलोय त्याला जवळपास 40-45 वर्ष आम्ही इथे बघतोय. 92ची जेव्हा दंगल झाली तेव्हा अख्खी मुंबई बंद होती, पण आमचं वसई विरार सुरळीत चालू होतं. मनसेने जेव्हा खळखटाक केला मुंबईत, तेव्हा नालासोपारा वसई विरारमध्ये एवढे उत्तर भारतीयांची संख्या असताना सुद्धा इथे कोणाची हिंमत नाही झाली कुठल्याही माणसाला हात लावायची. याला कारण फक्त आमचं सक्षम नेतृत्व, हे म्हणजे क्षितिज ठाकूर आणि आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर, ही 2 माणसं असल्या कारणाने इथे कोणाची हिंमतच झाली नाही हे सगळं करायची. आणि हे इतिहास आहे ना, आम्ही एकही गोष्ट खोटं बोलत असू तर त्या समोरच्यानी पुरावा द्यावा की हे खोटं बोलतायत. हिंदू मुस्लिम, उत्तर भारतीय आणि मराठी हे जे काही वाद तुमचे चाललेले आहेत किंवा हे प्रोत्साहन दिलं जातं हे वाद होण्यासाठी, हे लक्षात ठेवा. हे राजकारण करून एक क्षणिक तुम्हाला यश मिळेल. फ्युचरमध्ये जी जेनझी आता ही आहे क्राऊड, मुलं, ती या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये पडत नाहीत. त्यांना त्यांचा रोजचा दिवस सुखाने शांततेने घरी आल्यानंतर झोपून दुसऱ्या दिवशी परत कामाला जायचं एवढीच अपेक्षा त्यांना आहे. त्यांना या सगळ्या भानगडीत बिलकुल एक पैशाचा इंटरेस्ट नाही. आता कुठेतरी लाडकी बहीण योजनेचे हप्ते येतील असं म्हटलं जातंय, घरोघरी आता पैसे पोहोचतील. तर लाडकी बहीण योजना आहे, त्यानंतर अशा अनेक योजना महिलांना दिलगुल म्हणून दिल्या जातात. आता लखपती बहीण योजना पण सांगितली जाते. तर काय सांगाल की लाडकी बहीण योजना खरंच म्हणजे सक्सेसफुल योजना आहे? म्हणजे महायुती म्हणते, पण त्याचं कसं त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत? साधं उदाहरण देतो. गेल्या 6-7 वर्ष आपल्याकडे प्रशासक आहे. आज हेच परिवर्तनवाले आमदार रस्त्याचं काम का नाही करू शकले? याच्यात ते कारण देतात कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये. त्याला कारण कॉन्ट्रॅक्टरची बिलं किती थकलेली आहेत याची चौकशी करा. त्याला विचारायला त्याचा स्टाफ, त्याचं घर,
त्या स्टाफचे घर ह्याला हे तर चालवायचं आहे ना, मग ते कुठून चालवणार तो? त्यांच्याकडे फंडच नाही. लाडकी बहीणचा सगळ्यात मोठा इफेक्ट हे झालाय की विकास कामच खोळंबली आहेत सगळी, कारण महापालिकेकडे पैसा नाही. आज आमची महानगरपालिका काय आणि मुंबई महानगरपालिका काय, प्रशासकांनी सगळ्या ज्या ठेवी ठेवलेल्या त्या सगळ्या तोडल्या आणि आज ठणठण गोपाळ झालाय सगळीकडेच अख्ख्या राज्यात. आज एका आमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांनी जीव दिला, मला वाटतं 6 महिन्यापूर्वी. यांना राजकारण करायचं मॅडम, लक्षात ठेवा. जी एक मुलगी रिया पाटील, रिचा पाटील हिने जीव दिल्यानंतर हे तिकडे गेलेले तिचं सांत्वन करायला, पण ते 1.5 वर्षाचा चिमुकलं ह्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी जो काय घोळ घातलेला वसई नायगाव इकडे, ती 1.5 वर्षाची मुलगी वारली, तिच्या घरी नाही गेले. ती 2 मुलं ज्यांनी आत्महत्या केलेली, मला वाटतं त्यांचं नाव शान आणि आदित्य, त्यांच्या घरी नाही गेले. ते रिया पाटीलच्याच घरी का गेले? तर ती फक्त विवा कॉलेजची विद्यार्थिनी होती म्हणून. म्हणजे हे फक्त राजकारण, मेलेल्या वरच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आहे ती, त्या व्यतिरिक्त काही नाही. याच्यामध्ये एक महत्वाचा जर मुद्दा आहे, आपण MSCVचा घेऊया, कारण खूप मीटर्स चेंज होतात आणि तुमच्या प्रभागामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. तर काय सांगाल, हे कुठेतरी पुन्हा पुन्हा गरिबांना लुटून त्यांना पैसे द्यायचे आधी आणि मग त्यांना लुटायचं, कुठेतरी हे सगळं चाललंय का? माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे नागरिकांना, वसई तालुक्यातल्या, फक्त माझ्या प्रभागात पुरतं मर्यादित मी बोलत नाहीये. तुमच्याकडे ज्याच्याकडे कोणाकडे जिओचं कार्ड असेल त्यावेळेला तुम्हाला ते फुकट दिलेलं, आज त्याचे पैसे 350 ते 400 रुपये तुमच्याकडून घेतले जातात. या मीटरचा सुद्धा तोच प्रकार आहे. जिथे जिथे ते मीटर लागलेले आहेत तिथे तिथे लोकांना जी काय 1000-1200 रुपये बिल येत होतं त्या 3500-4000 रुपये लाईट बिल यायला लागलेलं आहे. त्यामुळे ही काय तुम्हाला फुकट कुठलीही गोष्ट ही सरकार देत नाही. ही फक्त धंदा करणाऱ्या लोकांचे सरकार आहे. याच्यात फक्त आणि फक्त लोकांना, गरीबाला अजून गरीब करायचं आणि श्रीमंताला अजून श्रीमंत करायचा हा प्रकार चालू आहे. त्याच्यासाठी आमचे माजी युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी एक संकल्पना दिलेली आणि ती आम्ही राबवली सुद्धा, पण नेमकी आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही ती थांबलो नाहीये अजून, पण चालू आहे. पण आम्हाला त्याच्यात आता इलेक्शन असल्यामुळे इलेक्शन नंतर आम्ही ती ड्राईव्ह परत चालू करणार आहे. माझी सर्व नागरिकांना आवर्जून विनंती आहे, ज्यांचे ज्यांचे मीटर बदललेले आहेत त्यांनी मला फक्त आणि फक्त त्यांच्या लाईट बिलचं झेरॉक्सची कॉपी मला व्हॉट्सअप करावी. ते लाईट बिलची कॉपी आल्यानंतर आमच्या नेत्यांच्या म्हणजे क्षितिज ठाकूरांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः स्वखर्चाने MSCBचं जे कोर्ट असतं, MERC रादर त्याच्या अगोदरचं जे लोअर कोर्ट आहे, CGRF आणि IGRC, याच्यामध्ये अपील करून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करीन. पण जी लोक मागच्या वर्षभर तुम्ही सगळ्यांनी तुमचं लाईट बिल जेव्हा येतं त्याच्यावर क्लिअर कट मागच्या एका वर्षाचं किती यूज झालाय याचा एक कॉलम असतो, त्या कॉलम मध्ये आणि आत्ता आलेल्या बिलांमध्ये तुम्ही फरक जाणवू शकाल. तेवढंच वापर आहे, पण लाईट बिल वाढलेलं आहे. म्हणजे मागच्या थंडीत पण माझं 100 युनिटचाच वापर होता, यावेळेला पण 100 युनिटचाच आहे, पण लाईट बिल मागच्या वर्षी 1000 होतं, आता 3000 झाले. म्हणजे हा सर्रास जनतेची लूट चालली आहे. याच्यामध्ये जर शेवटच्या प्रश्नाकडे वळेल, अगदी काही तास राहिलेत निवडणुकांना आणि जनतेचा माइंड सेट कुठे आपण म्हणतो ना की शेवटच्या काही तासांमध्ये जनता आपला माइंड बनवत असते की मला कोणत्या पक्षासोबत जायचं. आणि वसई विरामध्ये थेट लढाई विधानसभा लोक बहुजन विकास आघाडीसोबतच होती. तर आता बहुजन विकास आघाडी वर्सेस BJP आहे आणि कुठेतरी आता इतर पक्ष जे आहेत ते मतं कापण्यासाठी उभे आहेत आणि हे जनतेचं पण म्हणणं आहे. तर जनता अजूनही याच्यामध्ये वर्सेसवर आहे. तर काय सांगाल, तुमच्या प्रभागातील जनतेला काय आव्हान कराल, काय आश्वासन द्याल? मला माझ्या विजयाची 100% खात्री आहे, कारण डे 1 पासून माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय. मला असं कुठे फार आव्हान आहे असं वाटत नाहीये. पंकज देशमुख सारखे मोठे नेते आहेत तुमच्या समोर. मला एक सांगा, एखाद्या व्यक्तीने 3 पक्ष बदलले, ते पण हार्डली 5 वर्षाच्या कालावधीत, याचा अर्थ तो स्थिर नाही, म्हणजे त्याचे विचार स्थिर नाहीत, तर तो लोकांचं भलं काय करणार आहे? ज्याचे विचारच स्थिर नसतील तो माणूस लोकांचं भलं काय करणार मला सांगा. उद्या समजा आज सत्ता भाजपची आहे म्हणून ते भाजपमध्ये आहेत, उद्या समजा भाजपची सत्ता गेली, मग ते कुठे जाणार? परत अजून 4था पक्ष शोधणार. ह्याच्यानी लोकांचं तुम्ही विश्वास संपादन करू शकत नाही. लोकांचं काम करायचं असेल तर लोकांना थोडीफार का होईना प्रामाणिकता दिसते की बाबा हा माणूस प्रामाणिक प्रयत्न करतोय, आणि ते आम्ही करू. लोकांच्या गरीबाला आम्ही घरातनं बाहेर काढणार नाही. सर, एकदम शेवटचा प्रश्न. भरत मकवाना जे तुमचे सहकारी आहेत प्रभागामध्ये, सहकारी उमेदवार, त्यांचं म्हणणं होतं क्लस्टरच्या योजनेसाठी सर्वप्रथम आम्ही कटिबद्ध राहू.
तुमच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते लोड बेरिंग इमारती आहेत, तर त्याबद्दल जनतेला काय सांगाल? क्लस्टर डेव्हलपमेंट हाच आमचा पहिला अजेंडा आहे. जी काय गरिबाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती मुळात त्या लोकांना लिगली कसं घरात घर देता येईल यासाठी आमचा पहिला प्रयत्न असेल. आणि मी तर असं म्हणेन पुढच्या 5 वर्षापैकी 5ही वर्ष मी लोकांचं क्लस्टर डेव्हलपमेंट किती लवकर आणि त्यांना लिगल घर कसं मिळेल यासाठी मी क्षितिजदादांकडे आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. धन्यवाद सर. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण जसं पाहिलं की आता काहीच तास राहिलेले आहेत निवडणुकांना. आम्ही तुम्हाला इतकं सांगू इच्छितो आमच्या माध्यमातून की मतदान करा. कारण जर आज तुम्ही मतदान करत नाही तर पुढे 5 वर्ष तक्रार करायचा देखील आपल्या जनतेला काही अधिकार नसतो. तुम्ही कोणत्याही पक्षाला निवडा, तुम्ही आपला उमेदवार कसाही निवडा, त्याबद्दल काही हरकत नाही, परंतु आवर्जून मतदान करा. आपल्या मतदानाचा टक्का वाढवा, जेणेकरून आपल्याला आपला नेता, सक्षम नेता निवडता येईल. आपण पाहिलं बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अमित वैद्य आपल्यासोबत होते. त्यांनी माहिती दिलेली आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट आणि दुसरं महत्वाचं MSCB चे मीटर्स, या दोन्ही मुद्द्यांवरती हा प्रभागात जो एकदम तापलेला मुद्दा आहे यावर काम करायचा बहुजन विकास आघाडी पूर्ण प्रयत्न करेल. येणाऱ्या काळात पाहण्यासारखं असेल 15 तारखेला जनतेचा कौल हा कोणाकडे असतो. धन्यवाद.